हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खंडेंची हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्याचा कुंडलिक खंडेंवर ठपका। पंकजा मुंडेंना मदत न केल्याची ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल। अर्थसंकल्प सुरू असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा, सरकारवर हक्कभंग आणणार, विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार आक्रमक। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार असहमत, महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा, शरद पवारांचं वक्तव्य। कोणतेही सरकार बिन चेहऱ्याचं असू नये, राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी समोर ठेवला असता तर 25 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये एक खुर्ची 12 भानगडी, भरत गोगावले यांची टीका, तर ठाकरेंना खुर्ची द्या असं सत्ताधारी सांगत आहेत। शिंदे गटाच्या पोस्टरवरून भास्कर जाधव यांचा टोला। चादरवाले आले असं म्हणत शिंदेनी विधानसभेमध्ये जयंत पाटलांना डिवचलं। जयंत पाटलांच्या कालच्या बजेटच्या टीकेवरून शिंदेंचा पलटवार। एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी ताकद लावायची आणि दुसरीकडे लाडकी बहीण आणायची, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना टोला। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा, आवर्तन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवून योजना राबवण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। 10 वर्ष झोपा काढत होते का? बेकायदा बांधकामं पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, शरद पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंच्या नो क्लोजर ओनली बुलडोझर वक्तव्याला उत्तर। सरकार गडबडलंय, सरकारची स्थिरतावर जाण्याची वेळ आली आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करा, अन्यथा भाजपला मतदान नाही, बीडच्या शिरूर कासारमधील 5 ग्रामपंचायतींचा ठराव। लोकसभा आणि विधानसभेत फरक, अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभेत जिंकणार, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकांचा धसका घेऊन अर्थसंकल्प, लोकसभेप्रमाणेच विधानसभेचं चित्र असेल। 155 विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार पुढे, शरद पवारांचा दावा। ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात, खड्ड्यातून काळा पैसा पांढरा केला त्यांच्यावर देखील कारवाई होणार, मुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। अजित पवार यांना 50 फोन केले, 50 पत्र पाठवली, पण त्यांनी भेटीसाठी वेळ दिली नाही, निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाडांचे आरोप। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपने 18 नावं दिल्लीला पाठवली, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडेंच्या नावाचा समावेश, सूत्रांची माहिती। लोकसभेला आम्हाला सांगितलं होतं राज्यसभा विधान परिषद देऊ, भाजपच्या मोठ्या नेत्याने मला शब्द दिलाय, राज्यसभेच्या तिकिटावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया। नीट परीक्षा रद्द करा, 12वीच्या मेरिटवरच मेडिकल प्रवेश द्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यासह 8 मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। मुंबईतील म्हाडाच्या 1900 घरांसाठी जुलै महिन्यात लॉटरी, ऑगस्टमध्ये सोडत प्रथमच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी घरांची उभारणी। पुण्याच्या वानवडीमध्ये 14 वर्षीय टँकर चालकाची रस्त्यावरील नागरिकांना धडक, अल्पवयीन मुलासह वडील आणि टँकर मालकावर गुन्हा दाखल। मराठवाड्यामधील अनेक भागामध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा, धरणातील पाणीसाठा घटला, पाणी टंचाईचं संकट, पावसाअभावी पेरण्याही खोळंबल्या। मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला, भारताला दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।